बाजारामध्ये मस्त अशी हिरवीगार कांद्याची पात आलेली आहे आणि त्या कांद्याच्या पातीपासून मस्त आपण एक भाजी बनवूया। खूप छान लागते। भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा। कांद्याची पात आपण अनेक चायनीज पदार्थांमध्ये खातो आणि जेवणासोबत अशी सुद्धा खातो आपण, कच्ची सुद्धा छान लागते। हिरव्या कांद्याच्या पातीमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम असते, त्यामुळे कांद्याची पात तुम्ही आवर्जून खा जेव्हा बाजारामध्ये आली तेव्हा। आता ही कांद्याची पात मी स्वच्छ धुवून आणि अशा पद्धतीने कापून घेतलेली आहे आणि मुगाची डाळ थोडीशी पाण्यात भिजत टाकलेली आहे स्वच्छ धुवून। कांद्याची पात ही शिजून कमी होते, त्यामुळे मी जास्त घेतलेली आहे आणि डाळ कमी घेतलेली आहे। डाळ शिजून जास्त होते आणि हिरवी सालीची डाळ घेतलेली आहे, खाण्यासाठी खूप पौष्टिक असते। त्यामुळे आता इकडे पॅन ठेवलेला आहे गरम करायला, त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेऊया। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण टाकूया थोडीशी मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं। जिरं छान फुलू द्यायचं आहे आणि आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे मी, ती टाकायची आहे यामध्ये थोडीशी। तुम्ही हिरवी मिरची कट करून सुद्धा टाकू शकता किंवा लाल तिखट सुद्धा यामध्ये वापरू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता कोणतंही तिखट। आता छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे आपल्याला ही पेस्ट आणि आता याचा कलर छान असा चेंज झालेला आहे। आता आपण आधी कांद्याची पात टाकूया आपण जी घेतली आहे ती। खूप छान लागते मंडळी ही भाजी, तुम्ही एकदा ट्राय करा घरी आणि मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवूया, म्हणजे कांद्याची पात थोडीशी मऊ होते आणि याचा कच्चेपणा जातो, त्यामुळे मिक्स करून झालेला आहे। आता यावरती आपण झाकण ठेवायचं, फक्त 2 ते 3 मिनिटे आपण झाकण ठेवूया। कांद्याची पात कवळीच आहे, जास्त अशी निब्बर नाही झालेली, त्यामुळे जास्त वेळ नाही लागत शिजायला। तुम्ही पाहू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर ही कांद्याची पात आपली थोडीशी मऊ झालेली आहे आणि एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि आपण जी साईडला डाळ ठेवली आहे मुगाची भिजत टाकण्यासाठी, ती यामध्ये टाकून द्यायची आहे आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं आहे। खूप छान लागते मंडळी ही डाळ। तुमच्याकडे ही डाळ नसेल तर तुम्ही बिना सालीची डाळ ती सुद्धा घेऊ शकता आणि आता मिक्स करून झालेला आहे। आता यामध्ये आपण टाकूया चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि साईडला गरम पाणी ठेवायचं आहे, यामध्ये गरम पाण्याचा वापर आपल्याला करायचा आणि थोडंसं लाल तिखट सुद्धा टाकायचं। मिरच्या माझ्या कमी तिखट होत्या, त्यामुळे मी थोडंसं लाल तिखट वापरलं आणि मिक्स करून झालेला आहे। आता लगेच यामध्ये आपण गरम पाणी टाकूया। डाळ आपली शिजेल इतपतच आपल्याला पाणी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही। आपल्याला सुकी बनवायची आहे, त्यामुळे पाणी कमी टाकत आहे। तुम्हाला थोडासा रस्सा लागत असेल तर तुम्ही पाणी जास्त टाका। आपली डाळ बुडेल एवढंच मी पाणी टाकलेलं आहे, 2 छोट्या वाट्या एवढं पाणी यामध्ये टाकलेलं आहे मी आणि मिक्स करून घेऊया आणि यावरती आपण झाकण ठेवूया, म्हणजे पटकन शिजते आपली ही भाजी। आणि झाकण ठेवल्यानंतर आपण 2 ते 3 मिनिटांनंतर पुन्हा एकदा उघडून बघूया। यामध्ये थोडंसं पाणी बाकी आहे, अजून आपल्याला 2 मिनिटे ठेवायचं आहे। डाळ शिजायची सुद्धा बाकी आहे अजून, त्यामुळे अजून 2 मिनिटे मी यावरती झाकण ठेवते। मिक्स करून घ्यायचं आहे एकदा आणि लो फ्लेमच ठेवायची आहे, जास्त आपल्याला गॅस वाढवायचा नाही। आणि 2 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आटलेलं आहे याचं आणि छान अशी आपली ही डाळ शिजलेली आहे। तुम्हाला मी दाबून सुद्धा दाखवते शिजली आहे का नाही ते। तुम्ही पाहू शकाल छान अशी मऊ झालेली आहे डाळ आपली तयार झालेली आहे। एका डिशमध्ये आपण काढून घेऊया। गरमागरम भाकरी चपाती कशासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते मंडळी। तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी आणि कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा मंडळी। आजची रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद। भेटूया अशाच मस्त छान झणझणीत चमचमीत भन्नाट टेस्टी रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय मंडळी।